OTP 9102 बैठ जाओ। हाँ ठीक है। हॅलो, हां मी आले पुण्यात। हां गाडीतच आहे। हां हां मी आले। हां चालेल चालेल, ठेवू का मग? हां। तुम्ही मराठी आहे? हां नाही, ते गाडीत बसताना हिंदी बोलला ना, म्हणून म्हणलं। इथून पिंपरी किती लांब आहे हो? ट्रॉफिक नसेल ना ते 1 पाऊण तास, आणि ट्रॉफिक असलं म्हणल्यावर 1-1.5 तास तरी लागणारच। अच्छा, तुम्ही पुण्यात नवीन आहे का? नाही नवीन नाहीये मी, मला सगळं माहिती आहे। मी फक्त जस्ट विचारलं तुम्हाला, मी बघितलं ना तुम्हाला किती माहिती आहे। अहो माझं रोजच आहे। अहो पुण्यातल्या कुठल्या कोपऱ्यात जायचं म्हणलं ना मला सगळं पाठ झाले। अहो कॅल्क्युलेशन झालंय सगळं। तुमचं काम आहे म्हटलं झालंच असेल। एक वेळेस आमचा अंदाज चुकल, पण तुमचं टायमिंग परफेक्ट असते। तुम्हाला जायचंय का? पण तुमचं तर लोकेशन वेगळं आहे। नाही नाही तिथं जायचं नाहीये, तिथं माझी मावशी आहे। म्हणूनच म्हणलं तुमचं लोकेशन तर वेगळं आहे आणि तुम्ही म्हणताय पिंपरी। हॅलो, हा बोल ना। नाही ना ग अजून पोचले, तिथंच आहे गाडीतच आहे अजून। हा पोचले की फोन करते की तुला। हा नाही नाही आलता मला त्याचा फोन, येतोय तो पण। हां चालतंय, करते मी तुला फोन आल्यावरती। हां ठीक। अरे तुला कळतं का? तुला कळतं काय? तुला चुत्ते आहे का? तू चुत आहे का? तुला कळतं का रॉंग साईडने यायला? रॉंग साइड मारले शिकता बाबा रोड आहे का? तुझ्या आई तुझ्या चल तुझ्या आईला म्हणजे तू कोण दिले रे? वरून कोण शिकली? तू आहे ना? तुला बोललं नाही का? ठोकेदारा पाडील काय? चपलीच्या ठोकेदारा पाडील। शिकवतो का मला? त्या पुरीमुळे तुला सोडतोय मी। त्या गावात शहाणा समजतो का स्वतःला? चौकात घड मला चौकात लक्ष्मीला नको मारू। काय उपडणार बंद करा ना, जाऊ दे। तू नीट राहा, नीट राहा तू। हे आपली रोज भेटते भंगार। काय गरज होती का वाढवायची? अहो हे नेहमीच आहे सगळं। हे 2 व्हीलरवाले असेच मध्ये गाड्या घालतात, आणि मग परत काय झालं ना तर मग ड्रायव्हरला सगळे बोलायला मोकळीच। आईला म्हटल्यामुळेच वाद वाढला ना। अहो तुम्हीच सांगा, आईला ही काही शिवी आहे का? भाडकाऊ शिवी आहे। नाही तुम्ही नाही दिला शिवी, पण त्यांना वाटलं ना की तुम्ही शिवी दिला म्हणून। आईला हे कुणामुळे तोंडात पडलंय? यांच्यामुळेच ना। अहो असली रोज 1-2 भेटतात, पण जसा समोरचा असेल ना तसं आपण वागायचं। आपण जर भिवून राहिला तर धंदा कसा करणार आम्ही? बरोबर आहे तुमचं, पण वादाला वाद वाढतो। तुमचं म्हणणं पटतंय हो मला, पण शांत बसल्यावर लोक फायदा घेतात, आणि काय झालं ना तर सगळ्यांना ड्रायव्हरची चूक वाटते। आपण जरा दाबत बोललं ना तर मग समोरचा पण दबकून राहतो।
उतरा मॅडम, आलं तुमचं लोकेशन. किती झाले? 210. स्कॅनर द्या की. हां, एक मिनिट. आले बघ. हां, चालेल. अरे याचा फोन स्विच ऑफ लागतोय. हॅलो, पोचलीस काय ग? हा पोचली मी, पण त्याचा फोन स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ येते तर मग परत लाव की. अगं 4-5 वेळा लावला तरी स्विच ऑफ लागालाय. बॅटरी बिटरी संपली असेल बाई. तरी पण परत लावून बघ की थोड्या वेळानं. आणि परत स्विच ऑफ लागला तर इथं येऊन फसल्यासारखंच झालंय. ए बाई, रडू नको. फोन नाही लागला ना तर डायरेक्ट घरी ये. कुठल्या तोंडाने घरी येऊ? इथं एकटं पडल्यासारखं वाटायलंय. अगं तुझ्या घरी राहू दे, माझ्या घरी ये, मी हाय की. काय करू काय कळेना झालंय. ए बाई, रडायचं बंद कर पहिला. फोन नाही लागला ना तर ये डायरेक्ट इकडं. आणि जर काय वाटलं तर फोन कर मला. हा ठेवू काय? काय बाई, प्रेम करतात. आपलं कसं निवांत आहे. मॅडम चला, पिंपरीला सोडतो मावशीकडे. नाही नको, एक जण येतोय त्याचीच वाट बघते. अहो कोण येणार आहे त्याला घ्या बोलून मावशीकडे. नको, येईल तो. उगाच आपण निघायचं आणि तो इथं मला शोधत बसल. अहो फोन आहे ना तुमच्याकडं, मग करेल की तो फोन. चला बरं, सोडतो तुम्हाला मावशीकडे. अहो चला हो, काय विचार करताय? चला सोडतो तुम्हाला. अहो काय विचार करताय? चला सोडतो तुम्हाला. चला हो, नका विचार करू. चला बसा बरं. दरवाजा लावून घ्या बरं का. चालू का? आपण खरंच पिंपरीला चाललोय? हा, तुम्हाला पिंपरीला सोडतो. मला माझे पैसे द्या, मी चाललो. अहो पण नाही जायचं पिंपरीला. तुम्हाला कोण घ्यायला येणार होतं त्याचा आला का फोन? अहो फोन केला असता की आला असता तर. आणि आता मावशीच्या घरी जा आणि घ्या त्याला बोलून फोन करून. तुम्ही गाडी थांबवा, मला नाही जायचं पिंपरीला. अहो आता 15 मिनिटात पिंपरी येईल. अहो पण माझं पिंपरीत मावशी बिवशी कोण नाहीये. ते माहिती हो मला. आपण पिंपरीला नाही चाललो. तुम्हाला कसं माहित? तुम्ही गाडीत बसल्यावर जेव्हा मी विचारपूस करत होतो ना तेव्हाच कळलं. आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त तुम्हाला लोकेशनला सोडायचं होतं. म्हणजे मी तुम्हाला खोटं बोलले हे कळालं होतं? अहो आमच्या गाडीत कितीतरी माणसं बसतात आणि कितीतरी माणसं भेटतात. अहो त्यांच्याकडे बघून लगेच कळतं काय क्वालिटीचा माणूस आहे ते. मी आलो तेव्हा रडत होता. काय झालंय का? नाही, काय नाही झालं. काय हरकत नाही. नसल सांगा तर नका सांगू. आणि सांगितलंच पाहिजे असं कुठं का आहे का? बरं चहा घेणार का? आमच्या इथं चांगला चहा भेटतो. का दुसरं काय घ्यायचं? घ्या. मला एक सांगा, तुम्ही मला सोडून गेला होता, मग माझ्यापाशी कसं काय परत आला? अहो मी मॅपला बघितलं
त्या रूटला लय ट्रॉफिक होतं. म्हटलं उगं गर्दीत अडकून पडण्यापेक्षा आलोय तसंच माघारी जाऊ. आणि रिटर्न आलो तर तुम्ही दिसला. अहो मी ओमकारला फोन करत होते पण त्याचा फोन स्विच ऑफ होता आणि त्यात मी इथं नवीन आणि त्यात त्याचा पण फोन बंद. त्यामुळे माझ्या डोळ्यात अचानकच पाणी आलं. बरं आता बघा बरं, लागलं तर लागेल. नाही, बंद आहे. बरं मग आता कुठं सोडायचं तुम्हाला? असं कोणतं ठिकाण आहे का बघण्यासारखं किंवा मंदिर? आहे की, नारायणपूर आहे, प्रति बालाजी आहे, परत इकडं प्रति शिर्डी आहे. तुम्हाला कुठं जायचं बोला. कोणतं पण असू दे, थोडा वेळ घालवायचा आहे. ओमकारला फोन करीन आणि बोलवून घेईन. ठीक आहे, चालते मग, चला जाऊ. मॅडम एक विचारू का हो? हां, कोल्हापूर का सांगली? कोल्हापूर. अहो तुम्ही गाडीत बसल्यापासून अर्धी कोल्हापूरची ना अर्धी पुण्याची भाषा बोलताय. अहो कुणाला वाटायला नको मी पुण्यात नवीन आहे म्हणून मी पुण्याची भाषा बोलली. अहो जे आहे ते बिंदास बोलायचं असतंय. तुम्ही मिक्स भाषा बोलायचं नादात पकडले गेल्या. अहो आमच्या नसानसातच कोल्हापूरच भिनले म्हणल्यावर दिसणारच की. अहो मला ताळमेळच लागा ना, कोल्हापूर का सांगली? अहो सांगलीची लोक वेगळी बोलतात आणि कोल्हापूरची लोक वेगळी बोलतात. अहो पण थोडी थोडी तशीच वाटते. मॅडम खरं सांगू का, आम्ही आहे ना कस्टमरशी जास्त बोलतच नाही आणि कस्टमर समोरून बोलला तर मग बोलतो. अहो पण तुम्ही तर मी गाडीत बसल्यापासून बोललाय सा, कसं काय हो? ते काय मला माहित नाही, पण आपली मैत्री झाली. पण खरं सांगू का, ओमकार नंतर मला पुण्यात कोणतरी ओळखणारं भेटलं म्हणायचं. इथून पुढे तुम्ही कधी पण पुण्यात या, मी तुमच्यासाठी कधी पण हजर असणार. जरा थांबवता का, पाणी घ्यायचंय. बरं बरं, हे पाऊस कमी होऊ द्या, घेतो साईडला. दुकान बघतो तिकडे घेऊ. हॅलो, हा बोल ना. अगं कुठं आहेस तू? ओमकार आलता का नाही? अगं नाही आला तो, बंद आहे त्याचा फोन. अगं तू कुठं आहेस? काय करा लागल्या? सगळं व्यवस्थित आहे ना? अगं नको काळजी करू, मी आहे व्यवस्थित. माझे इथे नवीन मित्र पण झालेत. अगं जरा सांभाळून, असं कोणावर पण विश्वास ठेवायचा नाही. नाही आला ना ओमकार तर घरला ये डायरेक्ट. अगं तू नको टेन्शन घेऊ, ठेव फोन. कोण होतं? ओंकार होता का? नाही नाही, माझी मैत्रीण होती. मी एकटीच आले ना पुण्याला, त्यामुळे ती काळजी करते. अहो आपल्या माणसाला आपली काळजी असतीच. हो ना, लय जीव लावती होती मला, काळजी घेते. बहीणच आहे ती माझी. अमृता, अमृता नाव आहे माझं. तुमचं? माझं प्रवीण. आणि तुम्ही पण मला प्रवीणच माना. घरी कोण कोण असतं तुमच्या? म्हणजे पुण्यात मी आणि माझा मित्र दोघंच असतो आणि बाकीचे गावाला असतात. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझी मम्मी, पप्पा आणि एक लहान भाऊ आणि एक मोठी बहीण. माझे आई बाबा आणि मोठा भाऊ गावाला असतात आणि भाऊ शेती करतो आणि आई बाबांना पण बघतो. जावा तुम्ही, नका थांबू माझ्यासाठी. अहो थांबतो की, आता एवढा वेळ थांबलो म्हणल्यावर थोडा वेळ थांबतो. अहो नको, ऐका माझं, जावा तुम्ही. अहो उगाच नाही थांबत, जे काय होतील ते माझे पैसे द्या. चालते.
ह्याचा फोन बंद आहे. काय करू मी आता? आज स्विच ऑफच आहे का? जाऊ दे, लागेल थोड्या वेळाने परत फोन कर. अरे काय झालं? अरे रडू नको. अरे लागेल फोन. काहीतरी झालं असेल. तुझ्यासोबत खोटं बोलते. मी तो ओंकारसाठी आली. पण तुला माझी कदरच नाहीये. मला हे सकाळीच कळलं होतं. आणि मी जेव्हा तुला सोडून गेलो का, मी गेलोच नव्हतो. मी तिथंच होतो. बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. चल जाऊ आपण, बस. मला सांग, तुम्ही प्रेमात कसे पडले? तू तिकडं, तो इकडं. आमची ओळख यांच्यावरती घालते आणि आम्ही काही दिवस नुकतंच बोलत होतो, पण एक दिवशी त्याने मला प्रपोज केलं. म्हणजे तू त्याला न बघता होकार दिला होय? नाही, मी त्याला भेटायला बोललो होतं आणि तो कोल्हापूरला आला पण, आणि मी त्याला माझ्या घरी सुद्धा घेऊन गेलो. म्हणजे तुझ्या घरी पण माहिती आहे होय? नाही, मित्र म्हणून ओळख करून दिली. अरे असं कसं प्रेम आहे तुझं? तुला माहितीये, आज माझं लग्न आहे. काय? माझ्या घरच्यांना न सांगता मी इथं आली, आणि हे जे काय सगळं झालं ना, ते आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं. पण मी आली आणि तोच आला नाही. तुला ओंकारचं घर माहित आहे का? नाही, त्याचा कोण मित्र किंवा त्याच्यापर्यंत कोणी घेऊन जाणार असं कोण? मला काहीच माहिती नाही. मी तर पुण्यात नवीन आहे आणि मला आता असं वाटायलं की मी इथे येऊन फसल्यासारखं झालं. काय पोरगी का तू? तुला काहीच माहित नाही आणि तू त्यासाठी इथवर आली होय? अरे काय विचार करायचा असतो का नाही? काय झालं? ओमकारचा फोन आला आणि मी त्याला इथलं लोकेशन पाठवलंय. तो आता येतोय. आमू, झालं का जेवण? ओंकार, मला दिवसभर कुठं होतास तू? अरे काय सांगू, घरच्यांचा कुठं माझ्या मागं मिटावता आलोय. बरं चल, जायचं का? प्रवीण, हा ओंकार. तुला माहिती आहे, तू दिवसभर नव्हतास ना, तर या ड्रायव्हरनीच मला हेल्प केली. हो, धन्यवाद दादा. बरं जायचं का? हो, जाऊ का दादा? लय काय गडबड हा आहे. चालतं. चल चल लवकर, लय उशीर झालाय. चले, बस लवकर, लय काय गडबड झाली. बस ना बाबा. अरे तू का असं बसून राहिलं? तुझी कोण होती ती? आणि एका दिवसात तिची सवय लागली होय तुला? अरे असे कितीतरी लोक रोज तुझ्या गाडीत बसतात आणि निघून जातात. हे ओम्या, बोल की. तुला माहिती ना बा, आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही. मला तर कुठं करमत का तुझी शिवाय? हा, मग मला सांग, आपण लग्न कधी करायचं? करू की. अगं लग्न तर करायचंय ना, त्यासाठी तर तुला बोलवलं इथं. अरे तुला माहितीये, मी दिवसभर तुझी वाट बघत होती तिथं, आणि तुझा फोन स्विच ऑफ लागत होता. काय करतोस तू एवढा उशीर? अगं फोन पिकअप लागायचा विषय काय आला, घरच्यांना कळलं का आपलं हे सगळं? अरे पण तू तर म्हणलास मम्मीला माहितीये. अगं मम्मीला माहिती, पण मम्मीने की पप्पाला सांगितले. अरे मग तुझ्या पप्पाने सांगितलं, तुझ्या पप्पांना पटत नसेल मग तू कशाला माझ्यावर प्रेम केलास? अरे प्रेम कशाला केलं म्हणजे? तू याडा ओम्या, काय बोलती? जाऊ दे, तू गाडी थांबव. हॅलो. हॅलो, हा प्रवीण, कुठं आहे तू? आहे की, मागाच्या हॉटेलपाशीच आहे.
मला कोल्हापूरला सोडशील का? तुझ्या गडबडीत बॅग पण विसरली होय. चल बस आता.